मंडळी, टेन्शनच्या स्पीड ब्रेकरवर मनोरंजनाच्या उड्डाण पुलाचा सुहास्य मार्ग घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाच्या हायवेवर मनोरंजनाचे सगळे निकष पाळून तुम्हाला हसवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जंगी स्वागत आहे. त्यांना कौतुकाचा ग्रीन सिग्नल देण्यासाठी उपस्थित आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आव्हाणकर. खट्याळ, मुश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज इथे एका कलाकाराला मिळाला आहे एक इंग्लिश सिनेमा. चला बघूया त्याला आज या शूटिंग दरम्यान काय काय अनुभव येत आहेत ते. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. Hello, Mr. Prasad. Hi. I observed you have reduced a lot of weight these days. Oh. Looking quite younger, brighter. Keep it up, dude. Keep it up. Yeah. Oh, you stunning beauty. You gorgeous diva. I skip my heartbeat whenever I see you. Actually, I always check you out from corner of my eye. Yeah, it's true. And Praju. Yeah. You know Praju? You can reduce the population of our country. Ask me how? How? With your killing smile. Kill everyone. Especially that upper row. You stale comedians. Doing same thing again and again, laughing and clapping. But I am out of it. I am out of it. Because I got a Hollywood film as a lead. त्यान बायाना म्हणून इंग्लिश बोलतोय मी. भिंती समोर इंग्लिश एवढी प्रॅक्टिस केली तरी माती खाल्ली मी. म्हणजे त्या भिंतीला तडे गेले हो. म्हणजे मागे काय झालं, काही स्किट आहे ना एवढे दणक्यात झाले ना माझ्या. मला असं वाटलं अरे बापरे एवढं भारी काम करतो का बुवा मी. पण मागच्या वेळेला कॉर्पोरेटचं स्किट झालं आणि असं काही दणक्यात पडलं ना ते डायरेक्ट लेवलला आलो मी. म्हटलं हे मी आहे तिथेचे. म्हणजे उडण्यासाठी असे पंख फडफडवले होते पण ते कॉर्पोरेटचं स्किट झालं आणि मी डायरेक्ट जमिनीवर. पण हरकत नाही. असो तर मला ते कास्टिंग डिरेक्टर आहेत ना चुकेश गाबरा त्यांचा फोन आला हो. असा गाबरा गुबराजी झाला ना माझा. म्हटलं हा गाबराजी. ते म्हणाले भारतात आहे ना इंग्लिश पिक्चरचा शूटिंग होणार आहे म्हणे आणि त्यासाठी रायटर डिरेक्टर येत आहे डॅनियल आणि गॅब्रियल. हो आणि त्यांना हिरो म्हणून तू पाहिजे म्हणे. म्हटलं नाही हो मी कुठे हिरो एवढं कुठे आपलं. नाही तूच पाहिजे. म्हटलं हो. डायरेक्ट 50,000 माझ्या अकाउंटला. And this is the first day of my shoot. Woo. Somebody said it rightly. Dream it, believe it, achieve it. And here I am. Hey! Hello everyone. Good morning. Good morning all of you. Good morning. Everybody good morning. Good morning. आयलो रे बाला काय झालं. ही सुरुवात आहे. आयलो. Excuse me, gentlemen. Yes. Actually, I'm Shamsundar Rajput, pride of Khandesh. I want to know who is director and writer. Hi. I'm director Daniel More. काय समजले? डॅनियल मोरे. मिनी रायटर गॅब्रियल. म्हणजे तुम्ही रायटर आहे आणि तुम्ही डायरेक्टर डॅनियल आहे. तुम्ही मराठी आहे का. अरे बापरे मला सांगितलं इंग्लिश पिक्चर आहे. मला वाटलं हॉलिवूडचा पिक्चर आहे काय. वसाऱ्या नेपोटिझम फक्त
बॉलिवूड मध्ये नसतं हा. आणि इंग्लिश फक्त हॉलिवूड मध्ये नसतं. बापरे. अंडरस्टँड? माय गॉड व्हेरी नाईस वर्ड फॅन्टास्टिक वर्ड I know nepotism is remember it is a fertilizer. I love you. Gabriel, I love you. I love you. थँक्यू. सोनखत नाही नाही हरकत नाही सर. मला फिल्म मिळाली तेच फार आहे. ऍक्च्युली सर आय एम डिरेक्टर ऍक्टर सर. काय सांगतो Any problem? नो सर तुम जिधर बोले उधर शोले सर. पण सर स्क्रिप्ट मिळाली तर बरं होईल. वासाठी एवढी काय काय करू आधी हिरोईनची ओळख करून घेशील का नाही बे? अरे बापरे मला हिरोईन आहे. मला हिरोला हिरोईन नसणार काय रे? नाही असते हिरोला हिरोईन असते. पामेला येस माय गॉड. कम इन कमी. अरे पामेला ये पामेला शूटिंग सुरू करायचं लगेच सुरू करू हिरो आहे का? हा हिरो ध्यान करणार ध्यान नका एवढी ओळख पाहिजे झाली त्याला शूटिंग सुरू करूया. पामेला इकडे तू, इकडे तू चल. बन्नी कोण बने. अरे तू आपला दीपाली. दीपाली. अरे तू आपला कॅमेरामॅन बसाऱ्या. अरे डीओपी असतं ना हो सर ते. दीपाली काय. हे कधीपासून जाईल मला कोण बोललंच नाही. डीओपी म्हणतात हॅलो सर. डीओपी बरं सगळं रेडी आहे सगळं तुझ्या. यस सर मी रेडी आहे सर. मी काम कर त्याला स्क्रिप्ट समजा मी बाकी हॅरी हा सर म्हणजे स्क्रिप्ट घेऊन ये. आणायली सर आणायली ही सर ही घ्या सर. ओके रेडी. तू हिरो आहेस. हा आहे म्हणजे आहे आता तू हिरो आहे. तू इकडे बसारे. फटफट इकडे उभा राहा. हे सिच्युएशन काय इकडे थांबू का. हा तू फटफटीच्या इकडे थांबाय. बरं हा. ऐक ना आता हिरोईन येणार आहे. हॅरी सर हा सर पोझिशन. हिता सर हा एवढे चिकट ना लांबून लांबून हिता पामेल थोडे लक्ष इकडे पण नाव नाही टेन्शन घेऊ नको तू खा. आपण काही टेन्शन नाही. थोडं स्क्रिप्ट कर लक्षात. सर तिलाच उभं करा ना सर. हिरोईन आहे ते इंग्लिश पिक्चरची तिला काही उभी करणार. डोंट टीच मी. सॉरी सर. सनकन येईल सॉरी सर सॉरी. हिरोईनची पोझिशन दे ना बचारी. हा सर हिता आता डायलॉग सांगतो. म्हणजे तुला रोमॅन्टिक सीन आहे मला. बरं याच्यामध्ये म्हणजे फुल रोमॅन्टिक सीन आहे. असं. हा पण लांबूनच. लांबून. हा तू इकडे उभा असणार. हा. हिरोईन तिकडे असणार. ती तू बोलायचं इकडून. हा. ब्रदर इन लॉ गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ. ब्रदर इन लॉ गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ. असे बोलायचं ब्रदर इन लॉ मेवणे. ब्रदर इन लॉ मेवणे मेवण्यांचे पाहुणे. मेवण्यांचे पाहुणे त्याचं ट्रान्सलेशन केलंय हे. म्हाताऱ्या तुझ्याकडे पैसे पोचलेले आहेत का हो, नाही. पोचले. हे सगळं तुला आतून करायचंय. आतून? कन्व्हिन्सिंग ने करायचंय. हो किल्लर क्लिअर असतं ते. किल्लर. डोंट टच मी सनकन वाजवेल. सॉरी सर. चल पुढचा डायलॉग पुढचा डायलॉग पामेला तू एक मिनिट बाजूला रे. बघ, तू इथं उभे असशील आणि तू इथं आहे आणि तुझा डायलॉग आहे पामेला. तू काय बोलतेस. किडू यू आर किडू. किडू यू आर किडू. बच्चूचेस तू हे ना ते काय फालतूपणा आहे हा. ओळखला अरे हे कोण नाही ओळखणार. एक अंदाज येतोय सगळा. नाही बरोबर. गॅब्रियल मी काय म्हणतो ते किडूच्या ठिकाणी आपण चिल्ड्रन केलं ते नको. थोडी डेप्थ हलल. अच्छा चिल्ड्रन केले मुले. डेप्थ हलल. तुला माहितीये आपण सिनेमा असते तसले नाही करत. नाही ते माहिती ना मला. थॉटफुली कर. कशाचा डोंबल्याचा थॉट आहे याच्या हात. ए बसाऱ्या फालतू असा कुठे इंग्लिश पिक्चर असतो का. बसाऱ्या पैसे तुला भेटलेत ना. हो मिळाले. भेटलेत ना. मी सांगतो तेवढंच सीन करायचं. करतो. सगळे थॉट इमोशनली सगळे बाहेर करायचं. हो काढतो. बरं काय कळलं तुम्हाला सगळं. रेडी आहे हा तू रेडी आहे. रेडी पोझिशन पोझिशन प्लीज. ओके ओके रेडी रेडी रोलिंग कॅमेरा ऍक्शन. हे काय केलं तुम्ही. हे काय केलं. नाही ते काय आहे ते परवा ना एका पिक्चरचं मी समीक्षेनं वाचला होता. हा. त्याच्यात काय लिहिलेलं होतं या पिक्चर मध्ये ना डायरेक्टर आणि रायटर दिसतच नाही. मग आम्ही कसं दोघांनी ठरवली ना असं कॅमेरा समोर यायचा आणि ऍक्शन बोलायचं म्हणजे आम्ही पिक्चर मध्ये दिसू ना. नाही ना सर. अरे कुठे फसलो मी. नाही. अरे म्हणजे
डायरेक्टर दिसला पाहिजे म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिसलं पाहिजे, त्याची शैली दिसली पाहिजे ना. शैला आता कशाला पाहिजे? ही असताना शैला कशाला पाहिजे? 2 हिरोईन नाही परवडणार ना म्हणा. शैला नाही, शैली 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 स्टाईल स्टाईल. सरी आता रोडवर स्टाईल मी मारू इकडे. मी माती खाली चुकलो, चालू करा. हा चल 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 क्लिअर क्लिअर. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. ब्रदर इन लॉ लॅम्बून बसऱ्या. गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ. पॅन पॅन पॅन. पॅन म्हटल्यावर पान आणलं. अरे लाज आहे. अरे मेलं पाहिजे रे, आज मेलं पाहिजे रे. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. कट कट. काय डॅनियल तुला अक्कल आहे काय? काय झालं आता? हे डायरेक्टर कोण आहे? डायरेक्टर कोण मी आहे का ना? तू आहेस. मग मी ऍक्शन बोलणार का ना? अरे पण गॅब्रिएल तुला कळत कसं नाही बसऱ्या? मी पण या सिनेमातला मेन माणूस आहे ना. पण ऐकतं राहील का नाही डॅनियल? पण तुझ्या लक्षात येत नाही डॅनियल थोबाड बोलून मी डायरेक्टर मी ऍक्शन बोलणार. गॅब्रिएल मला सांगू नकोस, मी सगळे लिहिले रायटिंग केले मला. अरे गुच्चू पठाणा. अरे हा डॅनियल काय येडाय काय? अरे तू डॅनियल आहे, त्याला कशाला म्हणतो रे दलिंदर? हो, आणि तू गॅब्रिएल आहे ना, त्याला का बरं गॅब्रिएल म्हणतोय? गॅब्रिएल नाही, तुझी ऍक्टिंग बघून लोक गॅब्रिएल बोलताय. काही भरू नको जास्त जास्त बोलू नका, मला नाही करायची. खड्ड्यात गेली फिल्म. तुला करायची? गॅब्रिएल तुला बोललो होतो बघ. हा आपण तो हसेरचा श्यामराज टकलू त्याला घेऊया म्हणून. त्यालाच घेऊया आपण. अरे मीच येतो. हे घे गॅब्रिएल तोंडी कुठायची. अरे मग हा बरा होता. जोरदार टाळ्या. मस्त मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसादा. रंजक होता परफॉर्मन्स, एनर्जी सगळ्यांची चांगली होती. खूप श्याम्या तुझा अटेम्प्ट खूप उत्तम होता. तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या. म्हणजे सुरुवातीला तू आलास तेव्हा आम्हाला कळतच नव्हतं की काय चाललंय नेमकं. इतकं तू भारावून टाकलं होतंस वातावरण. आणि नंतर तू असा पण मस्त दिसतोयस, पण तो पण लुक कुठेतरी ट्राय करायला पाहिजेस तू. म्हणजे तो खूप सूट होत होता तुला. मस्त दिसत होतास, छान दिसत होतास, छान कॅरी केलंस. आणि रसिका चांगला होता अटेम्प्ट. एनर्जी वाईज सगळ्यांचं धमाल, मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांना आज झाली आहे एका गुन्ह्याखाली अटक. बघूया त्यामुळे त्यांच्यावर आज काय कारवाई होते ते. जी दाखवायला मंचावर येत आहेत नवा विनोदवीर ऋग्वेद फडके. कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. सातारचा विनोदी दारा रोहित माने. आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले. माकडा तुला मारतोय वरून तू खाली चोळतोय. आता कुठं चुळशील? आता कुठं चुळशील? लायसन्स आहे, गाडीचे पेपर आहेत, सिग्नल पण आपण बोलणार नाही. कशाला मारताय साहेब? चैन कुणी मारली? बाईच्या गाळ्यातली चैन कुणी मारली? तूच मारलीस का नाही? तुला 100 वेळा सांगितलंय त्या चौकात CCTV आहे, तिथं नाही तसलं काय करायचं. जरा सुधारा. पण नाही सुधारायचे. तिथंच तुम्हाला चोऱ्या करायची. त्या चोऱ्या करायची त्या तुम्हाला. उठ 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 उठ. एक मिनिट साहेब. काय तुमचा प्रॉब्लेम काय? काय चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे की CCTV समोर चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे? म्हणजे आता तू माझी उलट तपासणी घेणार का? नाही साहेब. आता तू मेला. आता तू मेला. आता तू कुणाला पण घेऊन ये. तू पोलिसांनी घेऊन ये. तू वाचतच नाही आता. साहेब तुम्ही पोलीस आहे. मला सांगणार का तू? मला साहेब बोला. बघितलं का कोणाला पकडून आणलंय? हमरे का तुमरे का?
ओय, शपथ हॅलो नमस्कार. शपथ लगा खरं खरं आहे ती का? हा मग आईला लगा मग सर नमस्कार सर. नमस्कार मला नमस्कार. म्हणजे सुचना झालं काय म्हणजे कसं हे नमस्कार नमस्कार. बघितलं का कोण आलंय? हो, सर मी आलोय त्याला का मारताय सर, सर? नमस्कार नमस्कार. अरे बसाय द्या सर. बसाय द्या. मग कोण आलंय? अरे नाही सर ही तुमची खुर्ची आहे सर. मला नको खरंच नको नाही, नाही. ही तुमची खुर्ची आहे सर. नाही हो तुमच्यासाठी काय पण हो. अरे सर सगळं तुमचं. बस. अख्खं पोलीस स्टेशन तुमचं. हा अरे चहा सांगितलं का? सांगितलं. चहा खायला सांगा काहीतरी. पाणी घ्या. नाव सर, पाणी घ्या, नाही, पाणी नाही, it's पाणी घ्या okay, साहेब. sir. Oh, thank you. घ्या घ्या साहेब, पाणी. साहेब. निवांत बसा काय टेन्शन नाही. टिकून बसा. काय तुझं काय? कोण आहे? परत एकदा बोल. ए कोण आहे? कोण आहेत? हा दी ग्रेट समीर चौगुले हास्य महामाती. अयो साहेब सॉरी. अहो हास्य महारथी आहे ते. फडके लाज वाटली पाहिजे का? आबरू काढू नका की. बसा तिथं. सॉरी हास्य महारथी होय. समीर चौगुले. थँक्यू सर थँक्यू. लगा लगा भारीच वाटलंय मला. ह्यांना कशाला घेऊन आला तू? अहो दारू पिताना पकडले त्यांना. ड्रंक अँड ड्राईव्ह करत होते. नाही सर काहीतरी गोंधळ झालेला आहे. नाही साहेब तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होता? नाही तसं नाहीये सर गैरसमज झालाय. त्याला का शोभतं का साहेब नाही, तुम्हाला? बरोबर. काय चालू आहे इथं लगा? रोड सेफ्टीचा सप्ताह चालू आहे होय, होय. इथं. हा आमच्या डिपार्टमेंटचे लगा मोठे मोठे अधिकारी आलेले आहेत तिकडे. हा काय चाललंय तुमचं? शोभतंय का तुम्हाला? नाही. सांगा बरं. आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत लगा ते जीव तोडून तुम्हाला सांगतायत की हेल्मेट घाला, गाड्या चालवताना सीट बेल्ट लावा, सिग्नल तोडू नका. तरी पण लगा तुम्ही तीच करताय. नाही सर, तुम्ही तुला दारू पिऊन गाडी चालवताय होय? नाही बोलू नका. नाही शोभतच नाही हो तुम्हाला. असं करू नये. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने लगा तुमच्याकडे बघायचं आणि तुम्ही डुलत चालायचं. अहो पण सर कसं वाटतं? मी काहीच केलेलं नाही यातलं. माझं ऐका थोडं. नाही हो ना. का दादा का? सेम टू सेम का नाही? होय सर. त्या प्राजक्ता एकदम- मॅडम. सर मला दिसली प्राजक्ता दिसली तुम्हाला. धन्यवाद. दाढी असून दिसली सर. खुर्ची सकट सर दिसली मला खरंच. धन्यवाद. पण तसं सर माझं एवढंच फक्त म्हणणं ऐकू द्या. आल्यापासून मला काही बोलायला दिलं नाही. त्यांनी सुद्धा ऐकलेलं नाहीये सर. काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय झालं? काय झालंय की आमच्या काही जण सिंगापूरला जाऊन आले तर त्यांनी ते वाईन चॉकलेट्स आणलेली होती. म्हणजे त्यात वाईन असते बघा. हा ती चॉकलेट. तर ती वाईन चॉकलेट्स मला दिली तर मी खाल्ली. म्हटलं अरे याच्यात वाईन आहे. हा तर मग पृथ्वी म्हणाला अरे इट्स फाईन. तर मला वाईन आणि फाईन तो विनोद आवडला म्हणून मग मी ते खाल्लं मी. आणि मग तो वाईन खाल्ले आणि ह्यानी मला पकडलं की अरे चल पकडले वाईन. इट इज वाईन ना. जस्ट झालोय. एवढ्या ह्याच्यात एवढंच असतं ते. नाही तेवढं. नाही साहेब. अहो वास आला मला वास नाही का येत? नाही सर पण मशीन पण नव्हतं ना सर आपल्याकडे. मशीन कशाला पाहिजे? अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडं. मला सगळ्या डिपार्टमेंटचा वास येतो. यांचा येणार नाही होय? आणि यांनी कबूल केलं की नाही? चॉकलेट मध्ये वाईन होती म्हणून कबूल केलं की पण नाही? सर हो, त्याचं पण- ऐका सर आवाज माझं चढवू नये, मोठे आहेत. हे हात जोडलेले आहेत मी माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे. प्रमाण किती आहे त्याचं वाईनचं हो की नाही? बरोबर आहे. हो की नाही? मी उद्या कप सिरप प्यायला आणि चल घरी असं केलं तर कसं चालेल मला सांगा. नाही साहेब असं नाही का? किंवा जरा द्राक्ष जास्त खाल्ली ए पकड याला असं नाही होत ना, नाही. सर. मी काय गटागटा करून एवढं हे नाही ना संपवलं सर. माझा मुद्दा तो इट इज वाईन सर. टीव्हीत बघ ती मस्त अरे नाही सर. सर मी जेन्युइन करताय तुम्ही लगा. सर मी जेन्युइनली तुम्हाला सांगतोय. माझी खरंच काही चूक नाही, नाही. माफ कर. नाही, प्लीज अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. होय, इट बरं, इज बरं. जस्ट चौगुले साहेब, हो, हे बघा. अरे ते जोक नाही सर करत आहे मी. नाही साहेब अहो मी एकदम पारावून गेलो तुम्हाला. नाही, पण thank you. तुम्हाला लगा अक्कल आहे का काय? आहे. एवढ्या मोठ्या माणसाला का तुम्ही इथं घेऊन आला? वेळ वाया घालवला त्यांचा. मला नाही, आता टेन्शन रिलीज. नाही काय काळजी नाही. तुम्ही गेलात तरी चालते. हो नाही सर 2 मिनिटं बसा. होय होय बरं बसाच तुम्ही. होय, चहा पिऊन जावा. हो, बस, चहा बस. सांगितलं. Yes, yes. हा, बसा 2 मिनिटं बसा. काय अहो सर मुद्दा मांडलाय त्यांना इथं. मुद्दाम म्हणजे? हा म्हणजे अहो हास्य जत्रेत काम करतात ना ते. हा मग हा, मग तुमचं पर्सनल काम आहे ते सांगून टाका ना पटकन. ती वय. नाही नको ती नको. ते नका सांगा की. नाही नको लगा एवढं मोठं मान सांगा हो. मला कसं तरी वाटतं लागा. तुमच्या मनात आहे ना? मनात आहे ना तुमच्या?
हा म्हणजे हाय हा, मी सांगतो. ओ पण नको अहो, फडके. थांबा राहू द्या. चौगुले येस येस साहेब तुम्हाला सोडायला तयार आहे. अरे थँक्यू व्हेरी मच साहेब अरे तुमच्यासाठी लॉट ऑफ हे म्हणजे पण त्यांचं तुमच्याकडे एक काम आहे. हा, सांगा ना काम सांगा ना सर काय काय काम आहे बोला बोला. हे म्हणजे अरे सर बोला ना सर मला हे कसं तरी वाटतं ते माझ्यासाठी जेवढं होईल मी सगळं करेन सर नाही प्लीज बोला नाही नाही साहेब हा, हा. ते हे म्हणजे तुमचं हे आहे ना काय? महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मला माहिती आहे सर तुम्हाला लाईव्ह बघायला यायचंय नाही. कुटुंबाला घेऊन यायचंय काही नाही. प्रॉब्लेम नाही आहे सर आमच्याकडे सुनील डांगे आहे त्याला नाव फक्त सांगावं लागतं तोंड तो वाकडं करतो आपण दुर्लक्ष करायचं बाकी काही प्रॉब्लेम नाही सर यू विल एन्जॉय सर मी बोलतो सर नाही ओके साहेब साहेब ते नाही ते शूटिंगला नाही यायचं मला मग ठीक आहे मग वेळ नसेल तर तुम्ही फोटो काढू शकता सई प्रसाद खूप चांगले आहेत स्वभावने सर हो. आणि काय आणि हे बघितल्यावर काय येणार नाहीत ते म्हणजे काय तसं हे येत म्हणजे नाहीये, हेच सर. आहेत म्हणजे. आणि नाही खूप चांगले आहेत आणि प्राजक्ता वगैरे खूप चांगले आहेत सर ते नक्की फोटो देतील सर. तसं नाही चौगुले तसं नाही हा मग वनिता वगैरेचे फोटो पाहिजेत का हाय वनिता आहे इशाडे आहे शेवाली परब आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे ह्या जमा झाल्या की पीपी येतोच तिथून फोटो काढायला येतोच आणि त्याची आयडिया कशी आहे सर तो डायरेक्ट येत नाही आधी येतो वनिता ते आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का आणि सर मग सर काय होतं गर्दी असते आणि मग त्यात पीपी बाहेरून बघतो गर्दी आणि तो जातो वने आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का सर आता एवढं बोलल्यावर आपण म्हणतो चल चल तू पण ये आणि मग असे तो सर फोटो काढतो पण इश्यू नाही आहे सर मी बोलतो ते. नाही 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 पण ते फोटोचं नाही फोटोचं नाही पण तुम्ही आता ते हे बोलला सगळं हा. पण तुम्हाला खरं सांगू हा, हा, का हा. म्हणजे तुमची अख्खी टीम आहे की नाही सगळे ऍक्टर लोकांची हा. त्याच्यात पृथ्वी कांबळे एक नंबर बरं का आपल्याला तेच लय आवडतोय नाही, बरोबर म्हणजे आहे. एकमेव परिपूर्ण ऍक्टर नाही बरोबर आहे मग आम्ही काय सर व्हॅनिटीतला एसी कमी जास्त करायला नाही आहोत ना म्हणजे just- कसं म्हणे नाही नाही सर अहो, मला साहेब, चौगुले साहेब. नाही सर तसं- नाही तसं- अहो, तुम्ही ग्रेट आहे नाही आहे अहो तुम्ही ग्रेट तुम्ही वरच्या लेवलचे ते जरा नवीन पोरं म्हणजे भारी करतोय ते सर मुद्दा तो नाहीये पण काही प्रॉब्लेम नाही सर आय कॅन हेल्प यू आउट सर नाही नाही मला म्हणजे मेन हे सांगायचं होतं, म्हणजे हे अहो काय साहेब टांबर लावून ठेवलंय हा. मी सांगतो हे बघा चौगुले आमचे साहेब लेखक हा, आहेत तुमच्या हास्य जत्रेसाठी खूप मोठं स्किट लिहिलंय ते स्किट तुम्ही घेऊन टाका म्हणजे तुमचा काय तो टीआरपी फेर पे ना एक नंबरवर येतोय नाही तर नाव बदललं तर बघा काय सांगतोय मी तो स्किट लिहिला तुम्ही त्यांचं लिहितात त्यांचं तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्या दिवशी आपण लॉकअप मध्ये होतो आधीच आपण गम मध्ये होतो त्यात बाहेर साहेबांना कळायला सुचले की जर आपण स्किट दिलं पाहिजे ते धनाधन कॉमेडी देत होते मग साहेब आहे आत माझ्या कपाळाला आला घाम घाम आला कपाळाला घाम आला सर मला कळलं काहीच problem. कपाळाला आला घाम ते माया बोलले ए आयक आयक म्हणजे आयक नाही आयक 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 ऐक ही साहेबांनी कॉमेडी ऐकवली ना अख्खा गम विसरून मी अख्खा पोलीस स्टेशनवर हसत लोळत होतो म्हणजे मी लोळतोय बाहेर आतून साहेब कॉमेडी ऐकवत आहेत एका पोहे माझी सोय नाही झाली मी साहेबांना बाहेर कधी लावून पळून गेलो माकडा तुझ्यामुळे नोकरी गेली असती का माझी नोकरी गेली असती सस्पेंड झालो असतो तुम्ही सर पण हे खरं आहे सर नाही पण काय झालंय साहेब म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगणार ह्यो माझा पहिला प्रेक्षक आहे पहिला प्रेक्षक आहे म्हणजे ह्यानं एवढी दाद दिली की नाही मला माझा कॉन्फिडन्सच वाढला हे मानलं पाहिजे सर तुम्हाला खरं तर सांगू का मी आय एम सॉरी टू से तुम्ही रांगडे दिसताय एकदम रांगडं व्यक्तिमत्व आहे पण तुम्ही लेखक असाल यावर माझा खरं तर खरंच विश्वास बसत नाही पण म्हणतात ना प्रत्येक वर्दीच्या मागे एक दर्दी कालावंत दडलेला आहे खरं सांगतो म्हणजे हे त्याची प्रचिती आज मला आली क्या बात आहे पण नेक्स्ट टाइम नक्की भेटू हा कधी वेळ असेल मग नंबर मी देऊन ठेवले आपण नक्की भेटू हा आता ऐकून टाका की आता कशाला नको आता नको ऐकावं नाही नको ते मोठे आहे मला जायचं पण आहे ऍड शूट आहे मला जाऊ साहेब तुम्ही काय अहो थांबतील ते थांबा नाही बघा मला खरंच जायचं आहे थांबा म्हटलं ना फडके थांबायचं हो ऐकू कशाला फडके तुम्ही अहो ऐकू मला पण हे कपाळाला फुटला घाम होय हरकत नाही रिलॅक्स मला साहेब तुमच्याकडे जमणार नाही म्हणजे अरे नाही तसं काही हे नाहीये तुम्ही फोन कुठे घ्या फोन म्हणजे ह्याच्यात वाचून दाखवा हो तुम्ही हरकत नाही येस
घाबरू नका, रिलॅक्स व्हा. छान. नाही, नाही, आम्ही सुद्धा आधी रॉच होतो, असं काही हे नाही म्हणजे. तुमच्या समोर हे करायचं म्हणजे नाही नाही प्लीज प्लीज, जे काय तुम्ही बडबड हे करू ऐका. असं हे नाही. काय होतं येस. हे जे हे दोनच हे आहे ती पात्र. अच्छा, 2 पात्रांचं. 2 पात्र म्हणजे 2 पोरं म्हणजे हा. एक त्यातलं हे असते ती म्हणजे हे आपलं इन्स्पेक्टर असते ती एक, आणि एक हे असते ते कैदी असतो कैदी. ए अडके थांबा ना जरा, सुरू होऊ द्या ना माझं. पुढचं आठवलं म्हणूनच गबासा मला ही हा तर ही असतो एक इन्स्पेक्टर असतो, एक ही कैदी असतो. मग इन्स्पेक्टर कैदीला घेऊन येतो आणि ही इन्स्पेक्टर कैदीला बोलतो, बोल पट्टा पट्टा, नाहीतर मग पट्ट्यानं मारीन तुला चट्टा चट्टा. बोल पट्टा पट्टा पट्टन चट्टा चट्टा. कसं वाटलं कसं वाटलं? हे आहे मस्त मस्त आहे. इट इज अ गुड स्टार्ट म्हणजे सुरुवात भारी झाली. इट्स अ गुड स्टार्ट. आता पुढे नाही. हो पुढे ते पटकन पुढे धिंगाणा म्हणजे लय धिंगाणा पुढे 1-2 मिनिटात पटकन संप. मग काय होतं मग कैदी म्हणतो ही साहेब मला सोडा. हा हे झालं ना. कैदी म्हणतो साहेब मला सोडा. छान आहे सर. मग हे म्हणते इन्स्पेक्टर म्हणतात कुठला साडा, साधा सोडा का मसाला सोडा? मसाला सोडा. चल तिकडं हा चल वाजवी नाही. मग ही कैदी म्हणतो मला सोडा, मग मसाला सोडा. मग ते म्हणतात की मग आम्हाला काय, हे आम्हाला लिंबू सोडा. नाही 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 लिंबू सोडा शेवटचं वाचलं. ती पंचलाईन होती आधी वाचली. सॉरी पहिली लिंबू सोडा ही पंचलाईन होती. शेवटचं. मी आता ऐकलं नाही असं. मला तुमच्या समोर ही होते. टेन्शन खरंच घेऊ नका, एकदम छान तुम्ही वाचताय. फक्त पुढच्या काही सेकंदात आवडेल तुम्हाला म्हणजे बघा. हा मग ते म्हणतो की मला सोडा. मग हे म्हणतो मग आम्हाला काय गोटी सोडा, आणि हवालदार तुम्हाला काय लिंबू सोडा. इथं जोक लिंबू सोडा मध्ये इथं कसं वाटलं कसं वाटलं? हे वेगळं आहे जरा, हे खरंच वेगळं आहे. नेक्स्ट टाइम ह्याला एक ऑप्शन पण आहे माझ्याकडे. नाही हेच एवढं हिलेरियस आहे ना, ऑप्शनची गरज नाहीये. आपण ते पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम आपण वाचू. ऐका माझं साहेब, मेन सुरुवात पुढे होणार आहे गोष्ट. आताची सुरुवात झाली पटकन समजा. लगेच. हा मग काय होतं, कैदी बोलतो साहेब मला सोडा, मी काय नाही केलं साहेब, मी हाय निर्दोष. मग इन्स्पेक्टर बोलतात मग मी काय हाय खरगोश. कसं वाटलं साहेब? निर्दोष खरगोश. तुम्हाला सांगतो पाठ 5ला सुटलं, मला उठून लिहित बसलोय. म्हणजे लय भारी सुचतं मला. म्हणजे कमाल आहे. हे जर तुम्हाला 5ला सुचलं असेल ना तर हॅट्स ऑफ आहे खरंच तुम्हाला. हॅट्स ऑफ. नाही साहेब खरंच ग्रेट आहात. सारखं नाही म्हणजे. पण ही पॅशन अशीच ठेवा, लिहित राहा. कळलं का? मी एवढंच तुम्हाला सांगतो. ओके, गेटिंग यू सर. आणि तुम्ही जी मदत केलीत ना, थँक्यू व्हेरी मच. चला येतो सर, भेटूया. येस आवडलं, खूप छान आहे. काय कुठं चाललात? ऍडशूट आहे. नाही नाही नाही, एक काम करा. यांना विनोद कळतोय असं मला वाटत नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या वरिष्ठांना पाठवा. म्हणजे कसं वरिष्ठांकडनं आदेश आला की हे नाही म्हणू शकणार नाही ना. एक मिनिट, वरिष्ठांना पाठवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे स्क्रिप्ट मी आमच्या गोस्वामी सरांना पाठवू? हा पाठवा. नाही नाही, असं नाही होऊ शकत. प्रोटोकॉल असतात, आम्ही त्याला एकदम नाही पाठवू शकत. त्यामुळे खरंच नाही सांगतो. नाही मग आम्ही पण तुम्हाला सोडू नाही शकत. ठीक आहे, मी प्रयत्न करू शकतो. पण मला माहित नाही म्हणजे. पण साहेबांचा नंबर आहे तुमच्या फोन मध्ये ना? पाठवा. माझा नंबर तुमच्याकडे कसा गेला? पहिल्यांदा भेटलो. सगळं असतं आमच्याकडे. अच्छा, ते लॉजिक नाहीच. आले बघा पाठवलं. हा मी आता ते पाठवतो गोस्वामी सरांना. हा पाठवले, पण ते हे नाही करणार, रिप्लाय नाही करणार. कारण काहीही सुरू असलं की टिंग टिंग वाजलं की ते बघतात, एन्झायटी वाढते. म्हणजे रिहर्सल सुरू असो काही असो, टिंग टिंग म्हटलं की ते बघतात, पुढचं गेलं बोंबलत. समोरचं कितीही महत्वाचं असेल ते आधी बघतात, रिप्लाय नंतर करतात. असं त्यांची ती पद्धत आहे. त्यामुळे लगेच ते रिप्लाय नाही करणार असं आहे. वाजलं काय आला रिप्लाय आला. बघा काय म्हणतात बघा. समीर 85 पानांची स्क्रिप्ट का पाठवलीस? 85 पानं?
ही स्क्रिप्ट तुम्ही 85 पानांची लिहिली आहे? नाही आता तुमच्या इतकं मोठं काय जमायचं नाही, जेवढं जमलं तेवढं अहो हे थोडं. खूप आहे. तुम्हाला सांगू का, जास्तीत जास्त 5 पानं लागतात फक्त आम्हाला. काय खूप जास्त, एवढी कशी लिहिलीत तुम्ही? नाही माझं काय होतंय म्हणजे मी फ्लो मध्ये लिहित गेलो की मग लिंक लागते मला, मग मी घुसतच जातो डायरेक्ट. पण पुढं लय भारी आहे, पुढं लय आवडलं. म्हणजे पुढचं तुम्हाला माहित नाही म्हणजे ती पुढे हे येतं की नक्षी पक्षीचं एक येतं, मग त्याच्यावर मग पुढे एक ती हेच काय होतं, हौशी गौशी हौशीच आहे की नाही, त्याच्यावर एक वेगळी स्टोरी हौशी 25 आहेत तुमचे. लय भारी. चांगलं आहे, पण मला वाटत नाहीये की सर काही हे करतील. मला नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी. बघा ना काहीतरी होते का, बघा ना. नाही सर, हे स्क्रिप्ट नाही आहे होऊ शकत. माझ्या बायकोची इच्छा आहे, खरंच बायकोची इच्छा. माझी बायको म्हणती आयुष्यात एकदा तरी तुम्हाला हास्य जत्रेच्या स्टेजवर बघायचंय, तुमचं नाव कानावर पडलं पाहिजे. आयुष्य पण मी तुम्हाला सांगतो, बंट्या बाबल्याचा मी एन्काउंटर केलाय तुम्हाला सांगतो. अख्ख्या डिपार्टमेंटने उचलून घेतलं, मला पदक मिळालं होतं. बायकोला काय कौतुक नाही. बायको म्हणजे हास्य जत्रेत नाव आलं का, नाही आलं की नाही आलं की नाही. बायकोसाठी जरा फक्त बोलून बघा. नाही पण असं नाही होणार. तर हे करा की आपलं ते तुमचे वरिष्ठ कोण आहेत? हे सचिन गोस्वामी सर. त्यांना फोन लावा. नाही फोन तर नाही, मेसेज करू शकतो. असं नाही एकदम मी डायरेक्ट नाही करू शकत. मी बोलल्यावर होतंय सगळं. ऐका ना तुम्ही लावा. तेच लावत होतो. फडके असं हे करू नये. ऍक्च्युली रिप्लाय नाही करणार, कारण ते कसं आहे, एकदा बघा प्रयत्न करू. मग मी करू शकतो. हे जो टाका स्पीकरवर टाका. स्पीकरवर टाकतो नाही, काही हरकत नाही. हॅलो हॅलो समीर, हां बोल ना. हा सर, काय नाही ते मगाशी स्क्रिप्ट पाठवली होती ना, त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. कसं काही वाटलं म्हणजे त्याचं काही. अरे किती फालतू स्क्रिप्ट आहे रे समीर, काय वाटेल ते कशाला पाठवतो यार. तू वाचत चल ना आधी. इथे काय अडचणी कमी आहेत का यार, तू असं काहीतरी पाठवत राहतो. तुझ्याकडनं ह्या अपेक्षा नाही आहेत यार. नाही बरोबर आहे सर. नमस्कार गोस्वामी सर. नमस्कार, कोण बोलतोय? PSI रोहित माने बोलतोय, MH ब्रांच. हां नमस्कार. ते स्क्रिप्ट पाठवलं होतं, मी लिहिलंय ते. अरे वा, वा वा वा, आवडलं म्हणते ना, आवडलं. छान लिहिलंय साहेब. छान आवडलं ना. हो ते सोडा आणि गोटी सोडा तर म्हणजे बापरे, फार हे ते छान आहे सर. धन्यवाद. ते म्हणजे करता येईल. ते थोडं जरा मोठं आहे. होय का? म्हणजे अगदी किरकोळ एडिट ते करायला लागेल. अगदी 81 पानं वगैरे किरकोळ एडिट केलं की होईल. ते 81 पानं एडिट करायला लागतील. हो. नाही पण आता हे आम्हाला कुठं जमणार आहे ते एडिटिंग आणि हे त्याचं कोण करायचं मग? ते नाही ते चौगुले आहे ना शेजारी समीर, त्याला चौगुले. सांगा तेच समीर जरा ते बघ ना साहेब. सर एक मिनिट, मी हे काढतो, स्पीकर 4 म्हणून काढतोय सर. हो सर, माझं नाव कशाला घेतलं सर तुम्ही? फालतूपणा कशाला करतो मग? अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं यार, तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम आमच्याकडे नका ढकलत जाऊ ना सर. तुम्ही तुमच्या लेवलला सांभाळत चला ना यार. कुठला तरी पिक्चर घेता, प्रोड्युसर आम्हाला फोन करतो डेटसाठी. हेच धंदे काय यार. सर कधीतरी दुसऱ्याचं पण ऐका. नाही हे रॉंग आहे. ते हे प्रकार तुम्ही करत जाऊ नका. आता ते इन्स्पेक्टर तर तू माझ्या गळ्यात घालतोय. नाही सर, चुकून मी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये अडकलोय. मी स्वतः नाही प्यायचे ना यार तुम्ही मग. अरे मी कुठे पितो सर? मी नाही पित. ऐका सर, मला एक काम करा सर, मी नाही येऊ शकत. आणि परवा शेड्यूल आहे ना सर, माझं आपलं शेड्यूल आहे. नाही ते तिकडचं आधी निस्तर नाही आलास तरी चालेल इकडे. नाही सर. अरे सर मला करायचं आहे शेड्यूल सर. अरे यार पण ते डिपार्टमेंटचं कोण झंझट गेले यार. तू कशाला हे करतो? अरे नाही, तू जातोस कशाला पोलीस स्टेशन? सर नाही, मला करायचंय सर, मला करायचंय शेड्यूल करायचंय सर. हा माणूस माझं आयटम ऑफिशियली वापरायला लागला आता. बरं ठेवू पण बोलतोय, त्याचं पण कॅरेक्टर आहे, ते पण काय. फक्त केस पांढरे आहेत, हात मेंदू ना हिरवा आहे. तरुण आवडले ना तसली. मला वाटलं होतं आवडणार. चला चौगुले तयारीला लागू आता. जेवाई चला एक काम करा, ती लॉकर मधलं काही तिथे सोडून गादी बिदी टाका मस्त पैकी. चौगुले ना बसवा तिकडे, निवांत मध्ये करत बसायचं. काय लागलं काय खायला प्यायला बिनतास ऑर्डर करायची. इथं कोण काय बोलणार नाही तुम्हाला. चला या चला पडके जाऊ घेऊन. दारू पिऊ नका, वाईन चॉकलेट तर हात नका लावू. भन्नाट. अरे असं स्किट झालं मस्त. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम, फार मजा आली. तुमच्या सगळ्यांचं तर कौतुकच, पण आज संधी आली आहे तर ती सोडता कामा नये असं मला वाटतं. आपण
बरेचदा बडेजाव मारत असतो की आपण कलाकार आहोत, आपलं शेड्यूल खूप टाईट असतं आणि आपण खूप काम करतो वगैरे. पण बऱ्याच पोलीस मित्रांशी गप्पा मारल्यानंतर मला बरेचदा असं वाटतं की आपण काहीच नाही होत. ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट काम करत असतं 24 तास अहोरात्र, वारा ऊन पाऊस, कोविड, दंगल, मंत्री सोहळे, इव्हेंट, कशाचीही पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता, सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी अविरत झटणारं हे डिपार्टमेंट आज त्यांनी आपल्या इथे येऊन आपला सन्मान केला आहे, आपला बहुमान केला आहे. आणि इतर ठिकाणी जाहीर करण्याची संधी मिळत नाही, आज मिळाली आहे, तर मला तुम्हाला सॅल्यूट करायचं आहे. येस. थँक्यू सो मच. खूप करता तुम्ही आमच्यासाठी, सगळ्याच सामान्य माणसांसाठी अविरत झटत असता आणि आज आमच्या निमित्ताने तुम्हाला हे 4 विरंगुळ्याचे क्षण मिळाले असतील तर तो आम्ही आमचा बहुमान समजतो. थँक्यू सो मच. अप्रतिम, फार मजा आली. बहारदार. सम्या, पृथ्वीची जी नक्कल तू केलीस ती लाजवाब आहे. अफलातून. मजा आली, मजा आली. ऋग्वेद, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुझं हे पहिलं स्किट आहे आणि तुला गंमत म्हणून सांगतो, समीरच्या स्किटमध्ये जेव्हा कोणी नवीन ऍक्टर असतो तेव्हा या कपाळ फुटतो घाम. तुझं नशीब आहे की पहिल्या स्किटमध्ये 3 अतरंगी कलाकारांबरोबर तुला संधी मिळाली आणि तू तुझी भूमिका चोख बजावलीस. फार मजा आली तुला बघताना. तुझ्या भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा. अफलातून. आणि आता एकदा या मंचावरती, ते तिकडनं फक्त आवाज काढता वेगळे, म्हणजे आम्हाला पण म्हणण्याची संधी मिळते. अरे वा, धन्यवाद. सही काय. हो, वा वा, सही. दर्जा परफॉर्मन्स होता समीर दादा. छोट्या छोट्या रिॲक्शन्स होत्या, पण तू त्या तुझ्या पद्धतीने इतक्या सुंदर सजवल्यास आणि आमच्यासमोर प्रेझेंट केल्यास. आम्हाला फार मजा आली. सहज सुंदर परफॉर्मन्स. सावत्या, कडक दिसतोयस वर्दीमध्ये आणि कडक काम केलंस आज. खूप मजा आली. थँक्यू. मॅन्डी, मी असं आज जाहीर करते की तू MHJचा रायझिंग स्टार आहेस आणि तुझा राईज बघताना आम्हाला तेवढंच समाधान वाटेल जेवढं ह्या सगळ्यांचा राईज बघताना आम्हाला वाटलेलं आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. ऋग्वेद, खूप खूप स्वागत या मंचावर. आज तुझी ईज, त्यातली झलक थोडीशी बघायला मिळाली. अजूनही पुढे चांगल्या चांगल्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. फारच मजा आली आज. थँक्यू. वा 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 वा. मंडळी, आज आपल्या लाडक्या मोना डार्लिंगला भेटणार आहे एक पक्षी तज्ज्ञ. त्यामुळे बघूया आज इथे विनोदाची काय किलबिल होते ते, जी दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. वा वा वा, फार आनंद होतोय. मला फार बरं वाटतंय. म्हणजे असं युजली पक्षी तज्ज्ञांना कोणी बोलवत नाही कार्यक्रमाला, पण सर आभार तुमचे की तुम्ही एका पक्षी तज्ज्ञाला कार्यक्रमाला बोलवलं. मला फार बरं वाटलं. मी ऋणी राहीन तुमचं आयुष्यभर. नाही, खरं तर ना आम्हाला कोणी विचारत नाही हो. खरं तर हे आयोजक पण खरं तर नव्हते विचारणार तुम्हाला. आधी वेगळ्या लोकांना बोलवलेलं, पण ते नाही म्हणाले. म्हणून मग ते शाळेतले मास्तर आहेत, ते आय गेस तुमच्या ओळखीचे आहेत कोणीतरी. ते म्हणाले की तुम्ही फुकट करता. मग ते म्हणाले फुकट का पंची है तो बुलाले ते. असं आयोजकांचं झालं. ह्या वाक्यावर मला बोलवलं. मी आयोजक नाहीये. नाही, पण मला चालणार आहे सर. मला तरीही चालणार आहे, कारण खरंच पक्षी तज्ज्ञांना कोणी विचारत नाही. पक्ष्यांबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल कुणाला काही वाटत नाही. आणि आज मला इथे बोलवलंय, मी बोलणार आहे. इतकी मोठी मोठी मंडळी माझं बोलणं ऐकायला आली आहेत. मला फार बरं वाटतंय. नाही, तुमचं बोलणं ऐकायला नाही आली आहेत ती. ते आमच्या मोना मॅडम साठी आलेले आहेत. यांच्यासाठी? हा, मोना मॅडम. म्हणजे मी फक्त मूर्ती आहे, डेकोरेशन हे आहे? हा, म्हणजे इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत त्यांचे. 8M फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. हो. काय करतात काय? या रील करतात. अच्छा, काय करतात? काय म्हणजे दात घासण्याचा रील होता त्यांचा. 9 मिलियन व्ह्यूज दात घासण्याच्या रीलला. दात घासण्याच्या रीलला एक रील मध्ये तर ह्या कुशीवरनं त्या कुशीवर वळतंय, त्या कुशीवरनं ह्या कुशीवर, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. 10 मिलियन व्ह्यूज. याला 10 मिलियन व्ह्यूज. खरं सांगतोय. अच्छा, बरं. एकदा लाईव्ह गेल्या होत्या त्या. हो, रात्री झोपल्या होत्या. 5 तास लाईव्ह होत्या झोपलेल्या. 10M लोक होती लाईव्ह बघायला मॅडम ना. मॅडम झोपल्या होत्या 5 तास आणि 10M लोक जागे होते बघायला मॅडम ना.
पक्ष्यांची संख्या वाढत नाहीये, अख्खा देश झोपलाय, त्यांना जाग नाही व्हायचंय. हरकत नाही, पण चालणार आहे मला तरीही चालणार आहे, कारण पक्षी तज्ञ म्हणून तुम्ही मला मान दिलेला, इथे बोलवलंय, मला चालणार आहे. प्लीज मॅडमना बोलवा, मला मुलाखत सुरू करूया, लोकांना माहिती द्यायची. मॅडम येतील, फक्त त्याआधी तुम्हाला हे बोलावं लागेल. मी वाचायचं? हा, तुम्ही वाचायचंय. वाचा. हाँ, कौन है वो चमचमा रही है, चांद का टुकड़ा है कि चांदनी है कोई, हु इज शी, ओ माय गुडनेस, ये तो मोना डार्लिंग. लेडीज अँड जेंटलमॅन, मोना डार्लिंग इन दी हाऊस. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. इट्स मोना डार्लिंग 2.0. Yeah. Oh my God, yeah. So, hello everyone. सगळ्यांनी ब्रश केलाय ना? ब्रश करणं कंपल्सरी आहे. #stay clean, #stay fresh. Hello cutie pie. Hello. Give me high five. अरे वा. हॅलो, मनीषा डब्बा काढा. हा मॅडम, डबा. येस, डब्बा काढा. तुम्ही पक्षी काढा. कुठला पक्षी? तुम्ही पक्षी आणलाय ना, त्याला काढा. मला त्याला दाणी टाकायची आहेत. नाही, असं नाही करायचं. पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं. पक्षी काढा, मला दाणी टाकायची आहेत. नाही. या. गल्लत झालेली आहे तुमची. मला खरं तर आदर वाढलाय की तुम्ही असं चांगला मेसेज दिलाय, पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं, त्यांचं पोट भरायचं. पण मी पक्षीवाला म्हणजे तो पिंजऱ्यातनं पोपट आणतो तसा पक्षीवाला नाहीये. मी पक्षी तज्ञ आहे. म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. म्हणजे तुम्ही चीटर आहे. चीटर आहे म्हणजे? तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास का करतात? पक्ष्यांचा अभ्यास पक्ष्यांनी केला पाहिजे ना. माय गॉड, उद्या पक्ष्यांना पेपर आले समोर आणि पक्ष्यांनी अभ्यासच केला नसेल तर चोचेवर नाही का पडणार पक्षी? आणि त्यांचा अभ्यास तुम्ही करता, उद्या जाऊन त्यांच्या मॅडमला कळलं आणि त्या पक्षींना उद्या कोंबडा बनवलं तर? नाही तसं नाही. मग कसं? आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही कधी कुठल्या पक्षाला असं कपडे घालून शाळेत जाताना पाहिलंय का, किंवा नोकरी लागलेलं पाहिलंय का? ओ माय गॉड, तीच तर आपण त्यांना शिकवलं पाहिजे आणि जॉब दिले पाहिजे. फुकटची उडत असतात नुसती. पक्ष्यांना आपण कसा म्हणजे असं नाही, तुम्हाला कळत नाही. ही गंमत आहे मराठी भाषेची. ही गंमत आहे. मी म्हटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो, तर यांना वाटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. मराठी भाषा ना वळवावी तशी वळते. कुठे? व्हेरी नाईस मॅडम. नाही तसं नाही. म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो म्हणजे पक्षी त्यांच्या जागीच असतात. मी आपला अभ्यास करत असतो त्यांचा. असा अभ्यास होतो? हो. अरे यार, यांनी आधी सांगायला पाहिजे होतं. मी कॉलेजमध्ये फेलच झाले नसते. मी पण असा अभ्यास केला असता. नाही मोनाजी, नाही. असा अभ्यास म्हणजे असा नाही. पक्षी त्यांच्या जागी असतात. मी इथनं दुरून त्यांचं निरीक्षण करतो, आढावा घेतो, एक आपण बाबा त्यांच्या टिपण करतो, असं सगळं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं नाही काय करतात? मॅडम मला नंतर सांगा. मी तुम्हाला उद्या सांगतो मॅडम. आपण शोला सुरू करूयात का? येस, तुरंत. बोर होतंय खूप. येस, प्लीज बसा ना. एक नाही बोला, सॉरी. ब्रश केलं? ब्रश करणं फार गरजेचं. 3 मिनिटं तरी ब्रश केलं पाहिजे. रील तुम्ही 4.5 मिनिटं करा. का? दात मोठे आहेत ना. आपण सुरू करूया. सो एक्साइटेड, माय गॉड, पक्षीवाले बसले. सो आपण सुरू करूया माझ्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे मौन की बात. आणि आपल्या कार्यक्रम मध्ये आलेले आहेत हे, तुमचं नाव सांगा. अनिल भदाणे. ओ माय गॉड, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सो आपल्याकडे हे आलेले आहेत आणि हे पक्षी पकडतात. नाही पक्षी नाही मी पक्षी नाही, मी पक्षी तज्ञ. मी म्हंटल ना, मी निरीक्षण करतो, मी आढावा घेतो. मी खरं तर मी एक ऑर्निथॉलॉजिस्ट आहे. ओके, पक्ष्यांबद्दल सगळं माहिती आहे तुम्हाला? हा, ऑलमोस्ट. म्हणजे खरं तर पक्ष्यांबद्दल सगळी माहिती माहीत आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण माहिती कधीच पूर्ण नसते. ती दररोज वाढत जाते, अपडेट होत राहते, त्यामुळे ती पूर्ण नसते. मी एक विचारू? येस प्लीज विचारा. म्हणजे मी कबुतराच्या पायाला केक लावला तर तो माझ्या पर्यंत पोहोचवेल का? नाही, असं केक कबुतराच्या पायाला
नाही असं करू नये खरं तर, कारण म्हणजे आता आधीच्या काळात सुद्धा राजे महाराजे असं चिठ्ठ्या पाठवायचे पायाला, पण तसं करू नये, कारण पक्षी हे त्यांच्या विहारासाठी असतात निसर्गात. आपण काही त्यांना गुलाम नाही करू शकत, आपले सेवक नाही आहेत ते, त्यामुळे असं करू नये. असं केक वगैरे तर नाहीच, कारण वस्तुमानाचा फरक पडतो ना, पक्ष्यांच्या वजनापेक्षा जास्त असतो केकचं वजन, तर ते त्यांना हानी होऊ शकते. नाही करू शकत का? ते नाजूक असतात ना, ते नाजूक, आणि हल्ली तर पक्षी जास्त नाजूक व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आधीचे पक्षी स्ट्रॉंग होते? हो, आता तुम्हाला सांगतो, हे आपलं डायनासॉरच्या काळात आर्चिओप्टेरिक्स नावाचा पक्षी होता, तो हत्ती इतका स्ट्रॉंग होता. माय गॉड मॅनेजर, हत्ती इतका हत्ती इतका. हो. तुम्ही ना त्या मच्छर पक्षी बद्दल सांगा. मच्छर पक्षी खूप त्रास देतो करून, कानाकडे ना नुसतं करत असतो. एक मिनिट, मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं, इथेच आपली गल्लत होते. प्रत्येक उडणारा जीव आपल्याला असं वाटतो पक्षी आहे, पण तसं नाही. हे माशा, डास, मच्छर हे कीटक आहेत, हे पक्षी नाहीत. लक्षात घ्या, पक्षी म्हणजे काय किंवा कोण, ज्यांना 2 पंख आहेत, ज्यांना पाय आहेत, ज्यांना एक चोच आहे, ते पक्षी. म्हणजे कोंबडी पण पक्षी आहे? अर्थात. माय गॉड, कोंबडी पक्षी आहे. हो. मग ती उडत का नाही? ती उडते. काय असतं, कोंबडी, लक्षात घ्या, त्यांच्या पंखांचं वजन जरा जास्त असतं. आता शहामृग असेल, मोर असेल, कोंबडी असेल, हे कशा आकाशात गिरट्या घेणारे पक्षी नाही आहेत ना, घारीसारखे. पण तुम्ही पक्षीबद्दल सांगा ना मग. हा, मी पक्ष्यांबद्दलच सांगतोय मी तुम्हाला. हे सगळेच पक्षी आहेत. आता पक्षी म्हणजे काय, तुम्ही शाळेत असताना निबंध लिहिलाच असेल ना, आपण शाळेत लिहायचो नाही का निबंध, मी पक्षी झाले तर, मी पक्षी झालो तर. येस मी लिहिला होता. तुम्ही लिहिला होता? मी मॅडम, येस, यांनी पण लिहिला होता. मोनाजी, तुम्हाला सांगतो, मी सुद्धा लिहिला होता. खरं तर शालेय उपक्रम हे फार महत्वाचे असतात. हे उपक्रम का असतात, हे निबंध लिहिणं वगैरे, कारण आपल्या त्या बालमनावरती छान संस्कार व्हावेत, आपल्याला निसर्गातल्या अवतीभोवतीच्या गोष्टी कळाव्यात, त्यांचा गाभा कळावा, त्याचं महत्व कळावं, म्हणून असतं. मी सुद्धा लिहिला होता. तुम्ही लिहिला होता? मी तुमच्यापेक्षा चांगला लिहिला होता. हो, कारण सरांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवला ना निबंध. वा. मी निबंध लिहिला होता, मी पक्षी झाली तर. मी असं लिहिलं होतं, मी पक्षी झाली तर मी आकाशात उंच 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 उडीन. हे आहे, प्रत्येक लहान मुलाला असं वाटत असतं की आपण एक उंच उंच उडताना हळूच खाली आणि टपटपल्या मरून जाईन सगळ्यांना. हे प्रत्येकाला नाही वाटत. असा निबंध नसतो. आता आय एम रिअली सॉरी, पण जर मी तुमचा शिक्षक असतो तर मी हा निबंध वाचला नसता, मी हा फाडला असता. ओ माय गॉड, सेम पिंच. माझ्या सरांनी पण सेम केलं, फाडला आणि मला खायला दिला. बट आय टेल यू, अजिबात चव नव्हती त्याला, टेस्टलेस होता. म्हणजे साईला पण चव नव्हती, जीभ नुसती निळी झाली. माय गॉड, तुम्ही ना पक्षी जतन नाही, पक्षी तज्ञ. तो एक असा नसतो. इकडे या. अंकलिपीत प्रत्येक अक्षराला एक किंमत आहे. एक मिनिट, एक असा एक असतो ना, एक तो ज्ञ, तो एक असतो, तो त्याला एक किंमत द्या, त्याला एक बारीक. माय गॉड, तुम्ही छान दिसत होता, मला एक सेल्फी काढायचा होता. ठीक आहे, प्लीज असं नका. आय एम रिअली पक्षी तज्ञ, असं जतन नका, पक्षी तज्ञ. आणि मी असं पण लिहिलं होतं निबंधामध्ये की मी आहे ना पक्ष्यांसारखं नंग्या पुंग्या नाही फिरणार. म्हणजे मी फ्रॉक पण नाही घालणार, कारण मी हवेत उडली तर फ्रॉक पण उडेल आणि मग ते छान नाही दिसणार. त्याच्यामुळे मी पंजाबी ड्रेस घालीन. म्हणजे ड्रेस घातला तर मी ओढणी अशी बांधू शकेन, म्हणजे हवेत उडताना ओढणी पण अशी गळ्याला नाही लागणार. व्हेरी नाईस मॅडम. आणि मी हे पण लिहिलं होतं की सॅटर्डे संडे जीन्स पॅन्ट पण घालीन. वा मॅडम, वा. पक्ष्यांनी जीन्स पॅन्ट घालण्याचं तुम्ही हे जे एक नवीन आणलेलं आहे, नका हे नका करू. हे वा नका करू. याला अर्थच नाहीये. याला पक्ष्यांनी का घालायचे पक्ष्यांनी कपडे, मला कळत. घालायला पाहिजे, उलट ना पक्ष्यांनीच कपडे घालायला पाहिजे. मुळात त्यांनी ना चड्ड्या घालायला पाहिजे. पक्ष्यांनी का चड्ड्या घातल्या पाहिजेत? नुसते शी करत असतात, इकडे शी कर तिकडे शी कर. माझ्यावरच इतकी शी केली आहे ना, बाप रे. तुम्हाला सांगते, लोकांना असं वाटतं की त्यांनी शी केली ना की पैसे मिळतात, पण असं काही नसतं. त्यांनी शी केली ना की पैसे खर्च होतात ते सगळं साफ करायला. एवढं कोण शी करताय तुमच्या अंगावर? आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत. अरे पण हे याला अर्थच नाहीये. पक्ष्यांना चड्ड्या शिवणं काय हे कामच नाहीये कोणाचं. कोण शिवणार आहे पक्ष्यांना चड्ड्या? तुम्ही शिवा ना. मी तज्ञ आहे, मी मास्टर. इधर रे तेरा ये दे, असं नाहीये मी. इकडे मला हिच्याशी बोलायचंच नाहीये, मला प्रेक्षकांशी बोलायचंय. लक्षात घ्या, पक्षी हे पर्यावरणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहेत आणि निसर्ग चक्रात त्यांचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे. लक्षात घ्या, पक्ष्यांच्या साधारण 30,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. वाव, तुम्ही मोजल्या? मी कशाला मारायला पक्ष्यांच्या प्रजाती मोजणारे खूप लोक आहेत जगात. खूप अभ्यासक आहेत, निरीक्षक आहेत, ज्यांना पक्ष्यांची काळजी आहे. ते हे सगळं मोजमाप करतात. मला पण खूप काळजी आहे पक्षीची. हो, खूप काळजी. बसा ना तुम्ही, मी तुम्हाला सांगते. म्हणजे मला पक्षी इतके आवडतात, मी त्यांची
इतकी काळजी घेते ना ती समुद्रात उडतात नाही का ती खाडीवर उडतात ते ओपिंगो बेटिंगो पक्षी. फ्लेमिंगो ओपिंगो बेटिंगो कुठला पक्षी आहे का? चिडू नका. चिडून मला काय महत्वाचं हे आहे त्याच्यात काही बोलताय. ते पक्षी अशी बाजूला आले ना की मी त्यांना चिप्स खायला देते. तुम्ही फ्लेमिंगोंना चिप्स खायला देता? हो ती खातात. अरे असं कसं खातात? ते अशी बाजूला येतात ना तेव्हा मी अशी चिप्स उडवते ते करून खातात. ऍक्टिंग नाही विचारली मी तुम्हाला. आमच्याकडे व्हिडिओ आहे. अरे व्हिडिओचं नका सांगू मला. असं हे फ्लेमिंगोंना चिप्स विप्स देणं चुकीचं आहे. ते काही स्थलांतर करतात ते काय त्यांची आई चिप्स बनवत नाही म्हणून नाही करत. इथे काय आयरोलीच्या खाली चिप्स दे ना यार असं नाही येत ते. फ्लेमिंगो आहेत ते स्थलांतर करतात. एक महत्व आहे त्यांच्या स्थलांतराला. ह्या त्यांच्या जीवन चक्रात एक अत्यंत महत्वाची घटना आहे ही. ते त्यांच्या पिल्लांसाठी हवामान बदलामुळे अशा अनेक गोष्टींसाठी स्थलांतर करतात. फ्लेमिंगोला चिप्स देते नाही द्यायचे असं कोणाला. ते माणसाचं खाद्य नाही खात. काय तुम्हाला काय सांगून उपयोगच नाही. माणसंच तुम्ही पक्ष्यांना त्रासच देणार. एक्सक्यूज मी कधीच कोणत्या पक्षीला त्रास नाही दिला. उलट मोना डार्लिंग स्वतः सेल्फी काढायला गेलेली मोराकडे. मग मी स्वतः गेली सेल्फी काढायला. त्याला म्हटलं स्माइल प्लीज. त्याने काटे फेकून मारले. काटे मारले? हो केवढा ऍटिट्यूड त्या डुकराला. माय गॉड. मोराला डुक्कर म्हणाल? कसा होता एवढूसाच होता. त्याला टपली मारली असती ना. ए दलिंदर साळींदर होता ते. तरीच म्हटलं मोराला कुठं आलेत काटे फेकून मारायला. एवढूसा काय साळींदर असतं ते. माय गॉड हो. आय एम सो सॉरी माय बॅड. मी तर विसरलीच मोराला कसारा असतो ना. कसारा तुझ्या बापाला कर्जतला ठेवला पाहिजे होता. म्हणजे तुला मोराला कुठला आलाय कसारा? मोराच्या ह्याच्यात बसतात लोक. ए चल असं करतात काय बावळट? मोराला पिसारा असतो. कसारा काहीही बोलते वाटेल ते. मोराविषयी काडीची तरी माहितीये का यांना? मला माहितीये मोराविषयी. काय माहितीये तुम्हाला मोरांविषयी? मला माझ्या मम्मी पप्पांनी सगळं सांगितलंय. काय? मोर जेव्हा रडत असतो ना तेव्हा मोरनी येते त्याची डोळ्यातले अश्रू पिते आणि मग छोटी छोटी मोरू होतात. हे अरे ह्या अफवा आहेत. मोर रडतो मग मोरनी नाही लांडोर असते. ए लांडोर फिमेल मोर आहे तो पक्षी आहे तो. एक काय ती काय ते असं काही नाही होत अश्रू पिऊन वगैरे. काही बोलू नका. गोष्टपवर वाचलंय मी. कुठे वाचलंय? गोष्टपवर. अरे ते व्हॉट्सअप वरचं नका रे वाचू. ह्या व्हॉट्सअप वरच्या माहितीवर विश्वास नका ठेवू. आणि मोर असं पिल्ल जन्माला नाही घालत. प्रजनन असतं माहितीये का? माहित आहे मला. ते राजा येतो आणि सगळ्यांना बोलतो हे प्रजननानू. मॅडम ते तसं नाही. तुम्ही जे म्हणताय ते हे प्रजाजनांनो हे तुम्ही जे आणि हे जे म्हणताय प्रजनन. शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. मी समजावतो मॅडम. प्रजनन म्हणजे काय कल्पना आहे का? प्रजनन म्हणजे सजीवांमधली म्हणजे आपण जिवंत प्राणी जे आहेत त्यांच्यामधली एक जैविक प्रक्रिया आहे. जैविक प्रक्रिया ह्या प्रक्रियेमुळे काय होतं तर नवीन जीव जन्माला येतो. नवीन संतती जन्माला येतात. प्रजननाचे वेगवेगळे प्रकार आहेत. द्विखंडन म्हणू नका, मुकुलन म्हणू नका, शाकीय प्रजनन, बीजाणुभवन, खंडीभवन, अनिषेक जनन असे अनेक प्रकार आहेत. कळलं का? एक मिनिट एक्सक्यूज मी. इकडे जरा एकच मिनिट. हे सगळं तुम्हाला माहिती आहे? हो मी जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. जीवशास्त्राचा अभ्यासक? हा मी माझा एक प्रबंध पण आहे. कुठला? जीवसृष्टीतील वनस्पतींचे अर्धसूत्री विभाजन व एकगुणित बीजाणू यातील युग्मके याच्यावर मी प्रबंध लिहिलेला आहे. हा मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रबंध अभ्यासक्रमालाही आहे. त्याचं संस्कृतमध्ये नाव आहे भोतातील युग्मभूत म्हणजे अर्थात भोजपुरीत नाव आहे सरकायलिओ खटिया जाडा लगे आणि मराठीत नाव आहे घोंगडी टाक खाटल्यावर. म्हणजे तुम्ही ते प्रसिद्ध जीवाश्म अभ्यासक डॉक्टर ओंकार राऊत मीच तो. सर तुम्ही माझा आत्ता जो हा मराठीतला हे आहे ग्रंथ आहे तो त्याची 27वी प्रत मी आता ऑस्ट्रेलिया जाऊन 30 इमूनच्या समवेत मी त्याचं प्रकाशन करणार आहे. सर तुम्ही आहात ओंकार राऊत सर? हा सर भरून पावलो सर तुम्हाला भेटलो सर. सॉरी मी ओळखलं नाही सर तुम्हाला पण मी वाचलंय हे सगळं सर. सर मी वाचलंय म्हणजे एक प्रश्न आहे फक्त सर. सर हे असं विश्वाचं इतकं महान कार्य अंगावर असताना ह्या चिमणीचा पिंजरा का साफ करताय तुम्ही? पैसे. असे किती पैसे मिळतात सर तुम्हाला? 62.5 लाख रुपये.
वर्षाला, आठवड्याला, माय गॉड कावळा. सर मला एक बोलायचंय सर तुम्हाला. हा. असहाय्य. काय? लाचार. सर लाचार. मॅनेजर लाज वाटलीच पाहिजे सर मला. नाही 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 सॉरी सर. मॅनेजर तुमचं काय चालू आहे तिथे? काही नाही. ओ माय गॉड, तुम्ही एवढं का चिडताय त्यांच्यावर? नाही चिडताय. नाही तुम्ही चिडू नका डॉक्टर शेंगदाणे. शेंगदाणा आहे का मी? शेंगदाणा आहे का मी? प्रसादोकांच्या वाटीत असहाय्य होऊन पडलोय का चालू स्किट मध्ये कधी तोंडात जायला? शेंगदाणा आहे का मी? तुम्ही चिडू नका. माय बॅड. खूप झाल्या गप्पा. आता मोना डार्लिंगच्या कार्यक्रमामध्ये हे येऊन मोनारंजन करणार आहेत. चला पक्ष्यांचे आवाज काढा. पक्ष्यांचा आवाज काढायचा आहे? तिच्यासाठी चालीत ना तुम्ही. पक्ष्यांचा आवाज काढायला? हो. इकडे 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 इकडे. पक्ष्यांचा आवाज ऐकायचा हिला मग? पक्ष्यांचा ते ना ते ऐकवणार. तो पहा लांबचा पक्षी. व्हॉट हॅपन मॅनेजर? चोच मारली. मला वाटलं पक्षी उडत उडत आला. मारेल घराखाले. पक्षी उडत. खड्ड्यात गेला तुझा कार्यक्रम. मॅडम नाही करायचा मला कार्यक्रम. ऐका तर थोडस तरी करा. नाही करणार. खड्ड्यात गेला तुम्ही. मॅनेजर चला. मॅनेजर चल. वा 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 वा, भारी भारी भारी. विषय पण मस्त होता. सई. भारी होता परफॉर्मन्स, वेगळाच विषय होता. म्हणजे पक्षी तज्ज्ञ हास्य जत्रेच्या मंचावर हे कॉम्बिनेशन कोणाला सुचू शकतं, तर आपल्या 2 कॅप्टन्सनाच सुचू शकतं असं वाटतं मला. आणि तुम्ही ते सादरही छान केलं. शिवा 2.0 आवडली, खूप आवडली. राऊत नेहमीप्रमाणे जोरदार परफॉर्मन्स आणि आवडले. पक्षी तज्ज्ञ पण इंटरेस्टिंग होते, मजा आली. आणि याचबरोबर वेळ झाली निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.